आज आपण बनवणार आहे कैरीचा मुरंबा। त्याच्यासाठी मी 1 किलो कैरी साल काढून किसून घेतली आहे, 750 ग्रॅम साखर आणि 1 ते 1.5 चमचा वेलची पूड। मुरंबा करण्यासाठी सगळ्यात पहिले मी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे। आणि त्यामध्ये ही किसलेली कैरी मी टाकून घेतली आहे। अर्धा ते 1 मिनिट हे आपण परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत आणि ही साखर पूर्णपणे याच्यामध्ये विरघळवून घ्यायची। साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता ही साखर पूर्णपणे कैरीमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊ। तुम्ही पाहू शकताय साखर जशी ॲब्झॉर्ब व्हायला सुरुवात झाली आहे तसा ह्या कैरीचा जो पांढरा कलर होता तो बदलत चालला आहे। हे जेव्हा पूर्ण शिजून मुरंबा तयार होईल तेव्हा हे पूर्णपणे क्रिस्टलाइन दिसेल, ट्रान्सपरंट दिसतो तो कलर। तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता, पण गुळामुळे थोडासा डार्क कलर येतो, किंवा निम्म्या प्रमाणात गूळ आणि निम्म्या प्रमाणामध्ये साखर असंही करू शकता। आता मला हा उपवासालाही खाता आला पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये जिरं किंवा हळदी पावडर वापरली नाही आहे, फक्त साखर, वेलची पावडर आणि थोडंसं तूप एवढंच ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। हे पूर्णपणे शिजून घ्यायचं, थोडंसुद्धा पाणी याच्यामध्ये असं दिसता कामा नये। साधारणतः एक 20 ते 25 मिनिटं लागतात हे पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब व्हायला। आता यामध्ये आपण वेलची पूड ॲड करून घेऊ आणि पुन्हा एकदा हे एकत्र करून एक 5 मिनिटं परतून घेऊन गॅस बंद करू।